नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। इयत्ता 6वी विद्यार्थी मित्रांनो, मी आतापर्यंत तुम्हाला युनिट्स अँड मेजरमेंट्स हे शिकवलेलं आहे। त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मोशन हे सुद्धा झालेलं आहे। आज मी तुम्हाला टाइप्स ऑफ फोर्स याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। ती तुम्ही समजून घ्यावी आणि आपल्या पुस्तकामधून अभ्यास करावा। फोर्स म्हणजे काय? मराठीमध्ये याला बल असं म्हणतात। फोर्स इज डिफाईन ॲज अ पुश ऑर पुल ॲक्टिंग ऑन अ बॉडी। बॉडी म्हणजे वस्तू। एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण पुश करतो, ढकलतो किंवा त्याला ओढतो, त्याला फोर्स असे म्हणतात। वेनेवर समथिंग मूव्स फोर्स मस्ट बी इन्व्हॉल्व। याचा अर्थ जेथे जेथे काहीतरी हालत आहे, मूवमेंट आहे, तेथे फोर्स इन्व्हॉल्व असतो, तेथे फोर्स प्रेझेंट असतो। फोर्स आहे म्हणून ती वस्तू हालत आहे। द डिरेक्शन इन विच अन ऑब्जेक्ट इज पुश ऑर पुल्ड इज कॉल्ड द डिरेक्शन ऑफ फोर्स। म्हणजे ज्या दिशेला ती वस्तू जात आहे, ती जी दिशा आहे तीच दिशा त्या फोर्सची पण दिशा असते। द SI unit of force is Newton, denoted by the symbol N. न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ होता। फोर्स ही संकल्पना त्यांनी शोधून काढलेली आहे, म्हणून त्यांच्या नावाचा आद्याक्षर म्हणजे कॅपिटल N हे फोर्सचं युनिट आहे। आणि CGS सिस्टममध्ये द युनिट ऑफ फोर्स इज डाइन। MKS सिस्टममध्ये न्यूटन आणि CGS सिस्टममध्ये डाइन, DYNE। आता फोर्स काय आहे? इट इज अ वेक्टर क्वांटिटी, मीन्स इट नीड्स द डिरेक्शन। मी तुम्हाला शिकवलेलं आहे, ज्या राशी सांगताना दिशेची गरज असते त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी असे म्हणतात, आणि जी राशी सांगताना दिशेची गरज नसते तिला स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी असे म्हणतात। फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन मेक अ बॉडी मूव, स्टॉप अ मूविंग बॉडी, चेंज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ बॉडी अँड चेंज द स्पीड ऑफ अ मूविंग बॉडी। बघा, फोर्स काय करतो? फोर्स अगोदर एक भौतिक राशी आहे, आणि फोर्स काय करतं? विच कॅन मेक अ बॉडी मूव, की जी एखाद्या बॉडीला, एखाद्या वस्तूला मूव करते। स्टॉप अ मूविंग बॉडी, एखाद्या हलणाऱ्या बॉडीला, वस्तूला ती थांबवते। किंवा चेंज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ बॉडी, किंवा एखादी वस्तू जर एका दिशेने जात असेल तर तिची दिशासुद्धा फोर्स बदलते। आणि चेंज द स्पीड ऑफ मूविंग बॉडी, एखाद्या वस्तूची जी स्पीड असेल त्या स्पीडला जर बदलायचं असेल, कमी करायचं असेल, वाढवायचं असेल तरी फोर्स हे काम करते। आता टाइप्स ऑफ फोर्स बघा। फोर्सचे प्रकार सांगण्यापूर्वी फोर्सला 2 भागांमध्ये क्लासिफाय केलेलं आहे। 2 गट आहेत। पहिला गट आहे कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्श, एकमेकांच्या सान्निध्यात येणे। Forces that can act only when there is a physical contact between two interacting objects are known as contact force. दोन वस्तू जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांचा एकमेकांना स्पर्श होतो, कॉन्टॅक्ट होतो, फिजिकल कॉन्टॅक्ट, त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असे म्हणतात। आता कॉन्टॅक्ट फोर्सचा पहिला प्रकार आहे मस्क्युलर फोर्स, म्हणजे शारीरिक बल। The force applied by the muscles of our body is called muscular force or biological force. आपल्या शरीरामध्ये जी ताकद असते, स्नायूंमध्ये शक्ती असते, या स्नायूंच्या शक्तीला मस्क्युलर फोर्स असे म्हणतात। फ्रिक्शनल फोर्स. The frictional force is the opposing force exerted by one surface or other due to relative motion between टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट। हे समजून घ्या। बघा, प्रथम रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय? तर रिलेटिव्ह मोशन म्हणजे जेव्हा 2 गोष्टींची तुलना केली जाते एकमेकांशी, दोघांचं मोशन, दोघांची गती, त्या दोघांच्या गतीची जेव्हा तुलना केली जाते त्याला रिलेटिव्ह मोशन म्हणतात। मग आता 2 सरफेस एकमेकांवर घासत आहेत तेव्हा त्यापैकी एक सरफेस हा दुसऱ्या सरफेसवर जे फोर्स एक्झर्ट करतो त्याला फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतात। The force of friction always acts on the
acts on all the moving objects and its direction in always opposite to the direction of motion. याचा अर्थ असा आहे की जो सरफेस मोशनमध्ये आहे, जो गतिमान आहे, तो जो असतो ना, द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट्स ऑन ऑल द मुव्हिंग ऑब्जेक्ट्स, म्हणजे तो हलणाऱ्या मुव्हिंग ऑब्जेक्टवर एक्झर्ट होत असतो. आणि तो कोण करतो? जो दुसरा सरफेस असतो, जो थांबलेला आहे, तो त्याला ओढत असतो. आणि या फोर्सचं डिरेक्शन जे आहे इन ऑलवेज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ मोशन, म्हणजे तो ज्या दिशेने चालला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला फोर्स ऑफ फ्रिक्शनचं दिशा असते. म्हणजे एखादी गाडी, टायर त्या गाडीचा जमिनीवर घासला जातो आहे, ब्रेक दाबल्यानंतर तो टायर घासला जातो आणि पुढे पुढे सरकतो आणि त्यामुळे जमीन त्या टायरला थांबवत असते. जमीन म्हणजे रस्ता त्या टायरवर एक फोर्स एक्झर्ट करतो, त्याला फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतात. तर अशा पद्धतीने हे दोन प्रकारचे कॉन्टॅक्ट फोर्स आहेत, मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. आता आपण जाऊया नॉन कॉन्टॅक्ट फोर्सकडे, म्हणजे जिथे एकमेकांचा संबंध येत नाही, दोन वस्तू एकमेकांपासून दूर असतात तरी त्यांच्यामध्ये फोर्स निर्माण होतो. फोर्स इज बीइंग अप्लाइड विदाउट टचिंग द बॉडी. दिस इज कॉल्ड ॲक्शन ॲट अ डिस्टन्स फोर्सेस. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इथे चुकलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक. ॲक्च्युली ते पाहिजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे ज्या वस्तूंमध्ये अंतर असते, ते जवळ येत नाही तरी त्यांच्यामध्ये फोर्स आहे, म्हणून नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता पहिलं घेऊया ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स ऑफ मॅटर. एव्हरी ऑब्जेक्ट एक्झर्ट्स धिस फोर्स ऑन एव्हरी अदर ऑब्जेक्ट. मुलांनो, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. वस्तू कशाने बनलेल्या असतात? तर वस्तू ह्या द्रव्यापासून बनलेल्या असतात. द्रव्य म्हणजे मॅटर, म्हणजे इंग्रजीमध्ये वाक्य असं होईल ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम मॅटर. मॅटर म्हणजे द्रव्य. मग आता या द्रव्याचे जे बारीक बारीक पार्टिकल असतात, ते बारीक बारीक पार्टिकल एकमेकांवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावत असतात. The magnitude of the force depends on the masses of the two objects and the distance between them. आणि आता बघा, दोन पार्टिकलमध्ये जेव्हा हे फोर्स असतं ना, किंवा दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स आहे, तर हे फोर्स, त्याचं मॅग्निट्यूड, त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? तर पहिली गोष्ट त्यांचं डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट अँड द मास ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजे मास म्हणजे वस्तुमान आणि डिस्टन्स म्हणजे अंतर. त्या दोन्ही वस्तू एकमेकांपासून किती अंतरावर आहेत आणि त्यांचं मास किती आहे याच्यावर फोर्स डिपेंड असतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन ऑल अदर बॉडीज इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑर सिम्पली ग्रॅव्हिटी. मी तुम्हाला बोललो होतो, पृथ्वीवर ज्या ज्या वस्तू आहेत, प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे ओढत असते. म्हणजे पृथ्वीच्या आत कोणी जात नाही. जमिनीवर एखादी वस्तू आपण वर फेकली की ते परत जमिनीवर येते, जमिनीच्या आत शिरत नाही. म्हणजे हेच आहे ग्रॅव्हिटी. पृथ्वीच्या मधली ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स मेक्स द अर्थ मूव अराउंड द सन अँड ऑल्सो मेक्स द मून गो अराउंड द अर्थ. बघा, पृथ्वीच्या मध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करतो? पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास भाग पाडतो. मूनला सुद्धा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण स्वतःभोवती फिरायला भाग पाडतो. म्हणजे मूनसुद्धा आपल्या पृथ्वीभोवती फिरतो. आता पुढचा पॉईंट घेऊया, मास अँड वेट. मास आणि वेटमध्ये काय फरक आहे? बघा, आपण जेव्हा आपलं वजन मोजतो, आपण म्हणतो माझं वजन 60 किलो 70 किलो. ॲक्च्युली आपण ते वजन मोजत नाही, ते आपलं मास असतं. सो मास इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स कंटेन इन अ सर्टन ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट ज्या मॅटरपासून बनलेला आहे, जे मॅटर त्याच्यात समाविष्ट आहे, त्याची एकूण क्वांटिटी त्याला म्हणतात मास. आणि सबस्टन्सेस दॅट मेक्स अप अँड ऑब्जेक्ट इज नोन ॲज मॅटर. बघा, मी जे बोललो तेच पुढचं वाक्य आहे की प्रत्येक पदार्थ हा मॅटरपासून बनलेला आहे. हेन्स मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर. म्हणजे आपण कुठल्याही वस्तूचं जे मास मोजतो ना, ते वस्तूचं मास नसतं,
तर त्या वस्तूमध्ये तो पदार्थ म्हणजे ते मॅटर किती आहे त्याचं ते वस्तुमान असतं. ऑल ऑब्जेक्ट हॅव मास. एव्हरी ऑब्जेक्ट ऑन अर्थ सरफेस इज पुल्ड टुवर्ड्स इट्स सेंटर बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी आत्ताच बोललो, प्रत्येक वस्तू ही पृथ्वीकडे ओढली जात असते. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुलिंग अँड ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेल्फ इज सेड टू बी इट्स वेट. बघा, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे प्रत्येक वस्तूवर कार्य करीत असतं, तर ह्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालाच वजन असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, एखादी वस्तू तिचं वजन 60 किलो आहे, ती वस्तू पृथ्वीवरच असणार आहे आणि म्हणजे पृथ्वी तिला आपल्याकडे ओढते आणि म्हणून तिचं वजन 60 किलो, याला मल्टिप्लाय करायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याची व्हॅल्यू ठरलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.8 म्हणजे जवळजवळ 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे पृथ्वीचं ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि मग या दोघांचा गुणाकार करून म्हणजे वेट बरोबर वेट W इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी M इंटू G. ऑन अर्थ व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी G व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे पृथ्वीवर सर्वच ठिकाणी ग्रॅव्हिटी सारखी नसते. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी G ॲट द पोल्स इज हायर दॅन ॲट द इक्वेटर. पृथ्वीच्या मध्यभागी जी काल्पनिक रेषा आहे तिला इक्वेटर असे म्हणतात, विषुववृत्त. आणि पृथ्वीच्या दोन्ही टोकांकडे, उत्तराकडे आणि दक्षिणेकडे, त्यांना ध्रुव म्हणतात, नॉर्थ पोल, साऊथ पोल. तर पोलवर पृथ्वीची ग्रॅव्हिटी जास्त असते आणि मध्यभागी इक्वेटरवर कमी असते. हेन्स ॲन ऑब्जेक्ट अपियर्स टू बी हेवियर ॲट द पोल्स दॅन ॲट द इक्वेटर. आणि म्हणून एखादी वस्तू म्हणजे तुम्हीच समजा, तुम्ही विषुववृत्तावर उभे आहेत, तर तुमचं वजन इथे जेवढं भरेल तेच तुम्ही जर पोलवर गेले, नॉर्थ पोलवर, तर तुमचं वजन जास्त भरेल. आपण काही तिकडे जाणार नाही, खूप कठीण प्रसंग आहे तिकडे जाणं, म्हणजे संपूर्ण बर्फ असतो. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अर्थ इज 6 times स्ट्रॉंगर दॅन ऑन द मून. म्हणजे पृथ्वीवर जेवढं वजन आहे ते वजन चंद्रावर जेवढं वजन असेल त्याच्या 6 पटीनं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ युअर वेट इज 60 N ऑन न्यूटन, 60 N ऑन अर्थ, तुमचं वजन 60 न्यूटन आहे पृथ्वीवर. पण तुम्ही जर चंद्रावर गेले, यू विल ओनली बी ॲट 10 न्यूटन ऑन द मून. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड बाय अ स्प्रिंग बॅलन्स. वजन मोजण्यासाठी एक वजन काटा असतो स्प्रिंगचा, त्याच्यावर वजन मोजतात. वेन वी वेट अन ऑब्जेक्ट युजिंग अ स्प्रिंग बॅलन्स, वी आर ॲक्च्युअली मेजरिंग द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे आपण जे वजन मोजतो ते खरं तर वजन नसतं, ते असतं पृथ्वी तिच्याकडे आपल्याला किती फोर्सने ओढत आहे. सो ॲज वेट इज अ फोर्स, इट्स युनिट इज न्यूटन. लक्षात ठेवा, फोर्सचं युनिटसुद्धा न्यूटन आहे आणि वेटचं युनिटसुद्धा न्यूटन आहे. आता पुढचा भाग घेऊया. पुढचा फोर्स B, मॅग्नेटिक फोर्स, म्हणजे चुंबकीय बल. चुंबक असतं ना आपल्याकडे, मॅग्नेट. द फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेट्स अँड सम मॅग्नेटिक मटेरियल ऑन each other and on some metals like iron, nickel, cobalt and alloys such as steel etc. is known as magnetic force. लक्ष देऊन बघा की जे मॅग्नेट असतात ना, ते मॅग्नेट एकतर एकमेकांना ओढतात, एकमेकांकडे आकर्षिले जातात, किंवा ते मॅग्नेट काही मॅग्नेटिक मटेरियल असतात, म्हणजे आयर्न, लोखंड, निकेल, कोबाल्ट, अलॉईज, यांना आपल्याकडे ओढतात. अलॉय म्हणजे स्टील. 2 धातू जेव्हा मिक्स होतात त्याला अलॉय म्हणतात. तर स्टील. मग द मॅग्नेट अट्रॅक्ट ऑर रिपेल ईच अदर डिपेंडिंग ऑन विच एंड्स आर फेसिंग ईच अदर. लक्ष देऊन ऐका. मॅग्नेटचं, एखाद्या मॅग्नेटचं तुम्ही सॅम्पल घेतलं, बार घेतला, मॅग्नेट बार, तर मॅग्नेट बारवर एक टोक नॉर्थ पोल असतं आणि एक टोक साऊथ पोल असतं. मग 2 मॅग्नेटचे नॉर्थ पोल, सारखे पोल जर एकमेकांच्या समोर आले तर ते एकमेकांना आकर्षित करून घेत नाही, त्याला म्हणतात रिपेल. ते एकमेकांपासून दूर जातात. आणि विरुद्ध टोक म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर एकमेकांच्या जवळ आणले तर दे विल अट्रॅक्ट ईच अदर. तर अशा पद्धतीने लाईक एंड्स हॅव रिपेल
अँड अनलाईक एंड्स हॅव द अट्रॅक्शन फॉर मॅग्नेट. तिसरं फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज कॅन एक्झर्ट अ फोर्स कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक विद्युत. घर्षणामुळे जे विद्युत निर्माण होतं त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतात. इलेक्ट्रिसिटी असं म्हणतात किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असं म्हणतात. इट इज बिकॉज ऑफ दिस फोर्स दॅट द बिट्स ऑफ पेपर मूव्ह टुवर्ड्स द कोम. बघा, आपण जर कोरड्या केसांमध्ये कंगवा फिरवला आणि तो कंगवा जर लहान लहान कागदांच्या तुकड्यांकडे नेला तर ते कागदाचे तुकडे त्याच्याकडे आकर्षिले जातात. हाच इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स अल्सो ॲक्ट्स फ्रॉम अ डिस्टन्स. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्ससुद्धा मॅग्नेटिक फोर्सप्रमाणे एका अंतरावरून एखाद्या वस्तूला आकर्षून घेतो. अँड इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. Electrostatic force is used to control pollution by separating solid pollutant. Electrostatic force acting from a distance. Particles from smoke given out from factories. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा वापर करून आपण पर्यावरणाला मदत करीत असतो की जेव्हा एखाद्या फॅक्टरीमधून काही पदार्थ बाहेर टाकले जातात तेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वापरून त्याच्यातील पोल्युटंट म्हणजे दूषित पदार्थ वेगळे केले जातात. किंवा एखाद्या फॅक्टरीमधून जो धूर निघतो त्या धूरमध्ये विषारी द्रव्य असतात, ते विषारी द्रव्य ओढून घेण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा वापर होतो. तर अशा पद्धतीने हे दोन प्रकारचे फोर्स आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता पुढचा मुद्दा आहे प्रेशर. प्रेशर म्हणजे दाब. आपण एखाद्या वस्तूला, समजा तुम्ही एखाद्या लहान मुलाला किंवा लहान वस्तूला वरून जर हाताने दाबत गेलात तर त्या वस्तूवर तुम्ही दाब देत आहात. यालाच प्रेशर असे म्हणतात. द इफेक्ट दॅट अ फोर्स हॅज वेन इट ॲक्ट्स ऑन अ सरफेस डिपेंड्स ऑन टू फॅक्टर. बघा, आपण जेव्हा एखाद्या एरियावर फोर्स लावतो, एखाद्या वस्तूवर फोर्स लावतो, तर तो फोर्स कशावर अवलंबून असतो, तर पहिली कंडिशन आहे द अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाइड P इज प्रोपोर्शनल टू F. म्हणजे फोर्स हा इज प्रोपोर्शनल टू F, म्हणजे जेवढं फोर्स असेल त्या प्रमाणात प्रेशरसुद्धा जास्त असतं. दुसरं आहे द एरिया इन कॉन्टॅक्ट ओव्हर विच द फोर्स इज अप्लाइड P इज प्रोपोर्शनल टू 1 एरिया. याचा अर्थ असा आहे की जर एरिया लहान असेल तर प्रेशर जास्त असतो आणि एरिया जर मोठा असेल तर प्रेशर कमी असतो. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. बघा, प्रेशर इज डिफाईन्ड ॲज द फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. प्रेशर इज डिफाईन्ड, प्रेशरचं व्याख्या अशी आहे की प्रेशर इज डिफाईन्ड ॲज द फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. म्हणजे जेवढ्या एरियावर फोर्स लावला जातो त्याच्या मॅग्निट्यूडला प्रेशर असे म्हणतात. आणि म्हणून प्रेशरचं फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. मग इट इज क्लिअर अबाव एक्सप्रेशन the smaller the area over which a force acts, the greater is pressure, and therefore the greater is the effect of force. The unit of pressure is Newton meter raised to -2. म्हणजे मीटरचा वर्ग पण तो -2 म्हणजे 1/meter raised to 2. However, Newton meter raised to -2 is called Pascal. प्रेशरचं युनिट आहे पास्कल. Therefore 1 Newton meter raised to -2 equal to 1 Pascal. ऑल कटिंग इन्स्ट्रुमेंट्स. बघा आता उदाहरण, जेवढ्या वस्तू आहेत कापण्याच्या वस्तू लाईक नाईव्स, सुरी, ब्लेड, ॲक्सेस, कुऱ्हाडी, या सगळ्या शार्पन असतात. आर शार्पन थिन ॲट द कटिंग एज. ज्या ठिकाणी आपण त्या आघात करतो त्या सरफेसला त्या कशा असतात, शार्प. का असतात, कारण त्यांचा एरिया कमी केलेला असतो टू डिक्रीज द एरिया ऑफ इंटरसेक्शन. आणि म्हणून हा एरिया जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतो आणि आपण थोडाही प्रेशर लावला तरी समोरच्या वस्तूचे 2 तुकडे होतात. दिस इज डन सो ॲज टू इन्क्रीज द प्रेशर एक्झर्टेड बाय दीज इन्स्ट्रुमेंट्स फॉर अ गिवन फोर्स. आणि म्हणून एरिया जर लहान असेल तर प्रेशर जास्त आणि एरिया जर मोठा असेल तर प्रेशर कमी. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, तर पृथ्वीच्या भोवती वातावरणाचा एक थर आहे, हवेचं सुद्धा एक थर आहे, वजन आहे. किती अंतरापर्यंत, पृथ्वीपासून आकाशामध्ये 120 किलोमीटर उंच
एवढ्या अंतरापर्यंत हवा पसरलेली आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर इज नोन ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हवेमुळे जो दाब निर्माण होतो पृथ्वीभोवती त्याला वातावरणाचा दाब असे म्हणतात. द अर्थ इज सराउंडेड बाय अ लेअर ऑफ एअर. हवेचे थर अबाउट 120 किलोमीटर डीप, त्यालाच ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. द ॲटमॉस्फिअर एक्झर्ट्स ॲन एनॉर्मस प्रेशर ऑफ अराउंड 1 lakh Newton per meter square on the earth. A barometer is used to measure the atmospheric pressure. करेक्शन करा, 1 lakh Newton per meter square बरोबर आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर बरोबर आहे. आणि प्रेशर मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात. आता प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड. पाण्यामध्ये पण प्रेशर असतं का? तर हो, पाण्यामध्ये सुद्धा प्रेशर असतं. लाईक एअर, वॉटर अँड अदर लिक्विड्स कॅन ऑल्सो एक्झर्ट प्रेशर. हवेलाही प्रेशर आहे, वॉटरलाही प्रेशर आहे आणि अदर जेवढे लिक्विड आहेत त्यांनाही प्रेशर आहे. मग हा प्रेशर कशावर डिपेंड आहे? तर बघा, त्या लिक्विडची जी उंची आहे, द लेअर आहे, द प्रेशर ॲट द बॉटम ऑफ द सी इज मच ग्रेटर दॅन द नियर द सरफेस. समुद्राच्या अत्यंत तळात प्रेशर जास्त असतो आणि किनाऱ्याकडे प्रेशर कमी असतो. दिस इज द रिझन वाय डीप सी ड्रायव्हर्स हॅव टू विअर स्पेशल सूट्स टू प्रिव्हेंट देअर बॉडीज फ्रॉम बिंग क्रश. समुद्रामध्ये खोलवर जाणारे जे पाणबुडी असतात ते अशा प्रकारचा पोशाख घालतात की किती खाली गेलं तरी पाण्याच्या दाबामुळे त्यांचं शरीर क्रश होत नाही, दाबलं जात नाही. द प्रेशर इन अ लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग डेप्थ. जसजसं आपण समुद्रात खोल जातो प्रेशर वाढत जातं. प्रेशर ॲट द सेम डेप्थ. आणि एका लेवलला जर आपण एका लेवलला थांबलो आणि त्या लेवलची एक हॉरिझॉन्टल रेषा मारली तर सर्व ठिकाणी प्रेशर सारखं असतं. म्हणून प्रेशर ॲट द सेम डेप्थ इज द सेम इन ऑल डिरेक्शन. पाण्यामध्ये एकाच बिंदूला त्या बिंदूच्या सर्व ठिकाणी प्रेशर सारखे असते. आपण उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद. टेक केअर. बाय बाय.